वर्ल्ड वॉर 2च्या दरम्यान दुसरं महायुद्ध जे चालू होतं, तर हिटलरनं जे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प जे तयार केले होते, त्यामध्ये यहुदी लोकांना जे त्यांनी यातना दिल्या, तेवढ्या यहुदी लोकांना मारलं. तर त्यावेळेस तिथं व्हिक्टर फ्रँकल म्हणून एक व्यक्ती होते. तर त्यांच्या समोर त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या बायकोला, त्यांच्या मुलांना मारण्यात आलं. लक्षात घ्या. आणि तिथं राहताना, त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये राहत असताना व्हिक्टर फ्रँकलनी बघितलं की लिटरली जेवायला काय दिलं जात होतं माहिती का? अक्षरशः सकाळी एक वाटी सूप आणि त्याच्यामध्ये एक पावचा तुकडा, आणि संध्याकाळी एक वाटी सूप आणि त्यात पावचा तुकडा, बस. बाकी काही नाही. आणि त्यांच्याकडे इतकी कामं करून घेतली होती की लिटरली हाडाच्या काड्या दिसत होत्या. इंटरनेटवर तुम्ही पाहू शकता. लिटरली अशा अक्षर होत्या. कित्येक लोक त्याच्यामध्ये मेले, अशा यातना त्यांना दिल्या होत्या. तर विक्टर फ्रँकल काय म्हटले की त्यातनं जेव्हा सुटले बाहेर, त्यांनी स्पष्ट म्हटले की हिटलर माझ्या डोक्यावर गन ठेवू शकतो, हिटलर मला फिजिकली कंट्रोल करू शकतो, पण ते जरी केला तो माझ्या मनामध्ये मी काय विचार करावा हे कधीच कंट्रोल करू शकत नाही. तर असं म्हटलं तर बऱ्याचदा त्यांना विचारलं गेलं विक्टर फ्रँकल यांना, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ? आयुष्याचा अर्थ काय? आता जर मी इथं प्रश्न विचारलं, इथं आता जवळपास 44 लोक आहेत, प्रत्येकाला विचारलं आयुष्याचा अर्थ काय, हे 44च्या 44 लोक प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. लक्षात घ्या. आयुष्य म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? माझा प्रश्न आहे तुम्हाला, मनात मनात उत्तर द्या. आयुष्य म्हणजे काय? व्हॉट इज लाईफ? एका वाक्यात उत्तर द्या तुम्ही, तुमच्या स्वतः स्वतः मनात द्या की आयुष्य म्हणजे काय नेमकं तुमच्यासाठी. तर तुम्ही जे अर्थ देताय ते तुमच्यासाठी आयुष्य. लक्षात घ्या. तर आता हे जे आयुष्य, लक्षात घ्या, हे जे तुम्ही अर्थ देताय हे इतकं महत्वाचं आहे, कारण की त्या अर्थानुसारच तुमच्या सगळ्या गोष्टी चालतात. लक्षात घ्या. जे काही आपण अर्थ देतोय त्या अर्थानुसारच सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप चालतात. तर त्यामुळे अर्थ योग्य लावणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं चांगला अर्थ लावून तितकं चांगलं. जेव्हा विक्टर फ्रँकल यांना विचारलं गेलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ, ते म्हणले की लाईफ इज अ मिनिंगलेस. म्हणजे आयुष्य हे अर्थही नाही. आपण जो अर्थ देऊ आयुष्याला, आपण जे मिनिंग देऊ ते अर्थ आहे, ते आयुष्य. लक्षात घ्या. लाईफ खरंच. लक्षात घ्या. तुम्ही दुसऱ्यांचे मिनिंग घेऊ नका. कोणी म्हणेल आयुष्य हे आहे, कोणी म्हणेल आयुष्य ते आहे. तुम्हाला स्वतःला विचारा, स्वतःच्या मनात आयुष्य म्हणजे काय. तुम्ही जे अर्थ द्याल, लाईफ इज मिनिंगलेस. आपण जे मिनिंग देऊ त्याला आयुष्याला, ते मिनिंग आहे. कोणी म्हणेल आयुष्य आनंद आहे, आनंद. कोणी म्हणेल आयुष्य दुःख आहे, दुःखाचा प्रवास आहे, त्याच्यासाठी आयुष्य दुःखाचा प्रवास आहे. कोणी म्हणेल की आयुष्य म्हणजे मस्त एन्जॉय करायचं आहे, उपभोगायचं आहे, त्याच्यासाठी आयुष्य उपभोगणं आहे. लक्षात घ्या. तुम्ही जे म्हणाल, लक्षात घ्या, जे म्हणाल तेच तुमच्यासाठी आयुष्य. लक्षात घ्या. तुम्ही इतरांचे मिनिंग घेऊ नका. इतर लोक काय म्हणतात ते रिपीट करत बसू नका. तुमच्या स्वतःला विचारा की खरंच आयुष्य काय. कसं आहे माहिती का, तुम्ही तुमच्या स्वतःच्या कंटेम्पलेशन, स्वतःच्या मनानं तुम्ही थिंक करून जे काही उत्तर द्याल ते खरं तुमच्या ड्युटी लाईफमध्ये इम्प्लिमेंट व्हायला लागेल. लक्षात घ्या. इतरांकडनं, इतर लोक जे बोलतात आयुष्याचा अर्थ, ते जर तुम्ही मनात घेऊन रिपीट केला नाही पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणून, तर ते त्यांचे अर्थ आहेत. लक्षात घ्या. ते त्यांच्यासाठी जास्त कमी करतील. तुम्ही जेव्हा ते इतरांचे घेऊन रिपीट करत राहिलात तर मग काय होईल की तात्पुरतं होईल. लक्षात घ्या. ते टेम्पररी असेल. ते खरे अर्थ नाहीत. खरे अर्थ तुम्ही स्वतः शोधणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. अर्थ काय देणं म्हणजे काय, कोणी म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे, असं वरून वरून बोलू नये. खरंच सुंदर काय आहे तुम्हाला ते सांगावं लागेल. तर तुमच्यासाठी आयुष्य सुंदर आहे, तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकाल. लक्षात घ्या. आयुष्य कोणी म्हणतं की आता जसं की आपण बघतो की एकच घटना घडली टेन्शनची, त्या घटनेला अर्थ काय देतोय. कुणाला समजा पैशाचं टेन्शन असेल, फायनान्शियली, की त्याला हप्ता आहे, हे आहे, अरे बापरे मी कसं करू ह्या ह्याचं, मला असं आयुष्यात कधी असं झालं नव्हतं, हे टेन्शन आहे, असं आहे तसं आहे, असा जर अर्थ दिला तर तुम्हाला टेन्शन येणार, टेन्शन होणार. तुम्ही जर त्याला असा अर्थ दिला की घटना सेम आहे, लक्षात घ्या, दोन दोन व्यक्ती आहेत, दोघांनाही फायनान्शियल टेन्शन आहे, पण दुसरा व्यक्ती म्हणतो हा मला आता इथं फायनान्शियल, इथं जरा मला अडचण होतीये, पण ह्याच्यात काय मार्ग काढणं गरजेचं आहे, मी काय मार्ग काढणं गरजेचं आहे, असं तुम्ही रिपीटेडली स्वतःला क्वेश्चन विचारला लागाल, तर मग तुम्ही त्याला पॉझिटिव्ह अर्थ द्याल आणि तुम्हाला तसे मार्ग सापडायला लागतील. विक्टर फ्रँकल म्हणतात तुम्ही अर्थ काय देताय घटनांना, तुमच्या आयुष्याला अर्थ काय देताय ते खूप महत्वाचं. लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचं. लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यात जे काय टेन्शन आहे त्या टेन्शनचा अर्थ काय लावलाय. कोणी चांगला अर्थ लावतं, कोणी निगेटिव्ह अर्थ लावतं, कोणी न्यूट्रल लावतं. जसा तुम्ही अर्थ लावाल तशी भावना, तशी मनस्थिती तुमची तयार होते, आणि तशी मनस्थिती तयार झाली तसं बिहेवियर तुमच्याकडे येतं. जो व्यक्तीनं फायनान्शियल टेन्शनचा अर्थ निगेटिव्ह लावलाय, अरे किती डेंजर झालं माझ्या आयुष्यात, असं आयुष्यात कधी झालं नव्हतं, मी कधीच विचार केला नव्हता, असा जर अर्थ लावला आयुष्याचा त्या 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 टेन्शनचा, तर काय होणार, मनस्थिती निगेटिव्ह तयार होणार, भीती वाटणार, टेन्शन येणार, आणि निगेटिव्ह मनस्थितीनं बिहेवियर निगेटिव्ह होणार. जर त्याचा अर्थ असा होला माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आलेला आहे, हा आलेला आहे प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम आलाय, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, माझी तेवढी फायनान्शियल सिच्युएशन नाही, पण मी ह्याच्यातनं मला बाहेर पडायचं आहे, तर मला काय मार्ग काढणं गरजेचं आहे, मला ह्याच्यातनं मार्ग काढायचा आहे, मला ह्याच्यातनं मार्ग काढायचा. रिपीट करा, मला ह्याच्यातनं मार्ग काढायचा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत प्रश्न विचारायला लागता, मला ह्याच्यातनं काय मार्ग काढायचा, मार्ग काढायचा, मार्ग काढायचा, तर तुम्हाला मार्ग मिळायला लागतो. लक्षात घ्या. तुम्हाला मार्ग मिळायला लागतो. लक्षात घ्या. येस. तर आता इथं स्क्रीन तुम्ही बघताय, स्क्रीनवर तुम्हाला हे एवढं सगळं आपण जे सगळं आपण पाहिलेलं आहे, तर स्क्रीनवर तुम्हाला पाहायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की इथं
तुम्हाला स्क्रीनवर ब्लॅक कलर बघायचा आहे, एक एक्सरसाइज आहे आणि तुम्ही नंबर मध्ये मला सांगायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. इथं ब्लॅक कलर तुम्हाला किती ठिकाणी दिसतोय लक्षात घ्या. किती लेटर्स मध्ये तुम्हाला ब्लॅक कलर दिसतोय मला चॅट बॉक्स मध्ये काउंट करा आणि मला सांगा लागेल. चला, 30 सेकंदाचा टाइम स्टार्ट नाव. की ब्लॅक कलर किती ठिकाणी आहे, किती शब्दांमध्ये ब्लॅक कलर आहे. 30 सेकंदाचा टाइम आहे. चॅट बॉक्स मध्ये सांगायचं की ब्लॅक कलर किती ठिकाणी आहे. हे संदीप सर म्हणते 5. काउंट करा सगळेजण. तुम्हाला जे वाटतं सांगा, ब्लॅक कलर किती ठिकाणी आहे. ओके ओके, छान छान आन्सर येत आहेत. छान. बेस्ट बेस्ट. काउंट करा. येस. लास्ट 5 सेकंद. ज्यांचं ज्यांचं राहिलं आन्सर द्या लवकर. आलेत बऱ्याच जणांचे आन्सर आलेले. ओके, लास्ट 2 सेकंद. येस. टाइम अप. ठीक आहे. तर आपण बघतोय, इथे बघतोय काही जणांनी जर की संदीप सरांनी 5 सांगितलं, बसवराज सरांनी 7, राहुल सरांनी 12, अंजली मॅडमनी 7 सांगितलं, साधना मॅडमनी 8, पटेल सरांनी सांगितलं 6, उदयकुमार सर म्हणतात 30, विकास सर म्हणतात 7, रमेश सर म्हणतात 10, काळे सर म्हणतात 48. आता हे प्रत्येकाने वेगवेगळे उत्तर दिलेलं आहे, एक लक्षात घ्या. ठीक आहे. आता मला सांगा की ह्यातलं बरोबर का चूक उत्तर हे महत्वाचं नाहीये, लक्षात घ्या. उत्तर बरोबर का चूक, नथिंग इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट काय, हे सगळं पाहत असताना तुम्हाला ब्लॅक कलर दिसला. ब्लॅक कलर तुम्हाला, रेड कलर दिसला का, तुम्हाला ब्ल्यू कलर दिसला का, तुम्हाला ऑरेंज कलर दिसला का, व्हाईट कलर दिसला का, एवढं मोठं स्क्रीन जी होती ती व्हाईट होती, दिसली का. नाही दिसली. तुम्हाला फक्त आणि फक्त ब्लॅक कलर दिसला. म्हणजे काय, तुम्ही जे शोधत असता, तुम्ही जे फोकस करता तेच तुम्हाला दिसतं. मी जे म्हटलं की एखाद्या व्यक्तीला टेन्शन आहे, त्यांनी म्हटलं की अरे आयुष्य आता कसं, तर त्याचं आता आता माझं टेन्शन, तर टेन्शनच त्याच्याकडे यायला लागेल. आणि जर एखादं म्हटलं की ह्याच्यातनं मला मार्ग काढायचा, ह्याच्यातनं काय मार्ग असू शकेल, काय मार्ग असू शकेल, तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्या टेन्शन मधनं बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळायला लागते. जसं तुम्ही तो ब्लॅक कलर ओळखला, तसं तुम्ही जर मार्ग काय माझ्या आयुष्यात काय मार्ग असू शकेल, की मला या टेन्शन मधनं फ्री व्हायचं आहे, मला आनंदी आयुष्य जगायचं आहे, मला आनंदी आयुष्य जगण्यासाठी, टेन्शन फ्री होण्यासाठी काय मार्ग असू शकेल, काय मार्ग असू शकेल. जेव्हा तुम्ही असं स्वतःला प्रश्न विचारायला लागाल, तुमचं माइंड जे आहे ना फोकस होईल, मार्ग ओळखण्याकडे फोकस होईल, लक्षात घ्या. आणि मी सांगतो, इथं जेवढे लोक आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम हे आहेतच, आणि त्याचे सोल्युशन पण तुमच्याकडेच आहेत, लक्षात घ्या. फक्त काय माहिती का, विचार करण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत फक्त तुम्ही स्वतःला वेगळ्या पद्धतीने करायचं. वेगळं म्हणजे काय, स्वतःला प्रश्न विचारा की ह्याच्यातनं, हे जे मला फायनान्शियल टेन्शन आहे, हे जे मला रिलेशनशिपचं टेन्शन आहे, ह्याच्यातनं मी काय मार्ग काढू शकतो, काय मार्ग आहे, काय केल्यानं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. योग्य प्रश्न स्वतःला विचारा, तुम्हाला मार्ग नक्की सापडेल.